अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपण MSCB वाल्याला म्हणजे अगदी भरमसाठ बिल भरता हूँ, पण आजची ही जी चित्र आहे ना ती MSCB वाल्यांची लापरवाहीमुळं आज एक मोठी घटना आपल्या भोसत्या जलालशाह मोहल्ल्याच्या वार्ड क्रमांक 2ला होता घडलेली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी पण जागरूक असा. येणारे दिवस पावसाचं वादळी वाड्याचा हात. तेव्हा आजचं हे दृश्य बघा आणि विचार करा की MSCB किती निष्काळजीपणा करतं आणि इमर्जन्सीला फोन पण हे करत नाही. तुम्ही आजचं हे दृश्य बघा आणि काय तो फैसलो घ्या. का की आपण जर 2 दिवस लाईट बिल उशिरा भरला तर लगेच डिस्कनेक्ट करी येतात, पण आपल्याला जी मूलभूत म्हणजे खतऱ्यापासून वाचला पाहिजे तर त्याच्या इकडे हे दुर्लक्ष करतात आणि ह्यांच्या लापरवाहीची जी किंमत आहे ती आपल्या आम जनताला मोजावी लागणारी. तेव्हा हे आजचं दृश्य बघा आणि जागरूक राहा. आमच्या एरियातले वायरमॅन जे आहेत ते कांबळे भाऊ आहेत आणि त्यांना जी असिस्टंट दिलेली आहे ती लेडी. आता हे पण जे आहेत कांबळे भाऊ अर्ध्या रात्री आपल्याला सहकार्य करतात, पण त्यांचा फिजिकली प्रॉब्लेम आहे आणि त्यांना जी असिस्टंट दिलेली आहेत ती लेडी. आता लेडी काय करणार. नाजरीन, आज आपण बघता हूँ आपल्या भोसत्या जलालशाह मोहल्ला वार्ड क्रमांक 2 ह्यो पाठीमागा जो नीव आहे जी त्याला वारंवार साहेबाला मी सुद्धा व्हिडिओ दाखवलो, आम्ही प्रत्यक्ष जाणवलं आणि आमचं वायरमॅन हात कांबले त्याला पण मी सांगला. आणि आज एक मोठी घटना होता वाचली आहे. ह्यो वरती वायऱ्यो बघताव की कैशो ब्रेक झाल्या. त्याच्या अगोदर MSCBच्या ऑफिसरला आम्ही सूचना दिली होती, पण त्यांनी काय दाद दिले नाही. आपल्या संघात आहात सोशल वर्कर अब्दुर्रहमान सिद्दीकी, काय बोलाल ह्याबद्दल. ही आम्ही वारंवार तक्रार देत राहत आहोत, तरीसुद्धा ती जी झाड आहे तिकडं कोणच दखल देत नाही. साहेबाला पण दाखवून जाईल आहे, जो जागा मालक आहे त्याला पण सांगून जाईल आहे, तरीसुद्धा ती झाड तोडत नाही. आणि आज तुम्ही बघता होतं किती मोठा अपघात होता वाचलो आहे. आता ही पुरे वायरं तुम्ही बघता आहोत जळून, त्या एक निवाच्या झाडाच्यासाठी पुरे वायरं आज जळून खल पडलेले आहेत. आणि आम्ही आत्ता रात्रीचा 8-8:30 वाजलात आणि आम्ही MSCBच्या साहेबाला फोन लावतो आहोत, तर तो पण फोन उचलायला तयार नाही. आता अशा टायमात आम्ही कुणाशी मागणी करायची. आणि आत्ताची पोझिशन तुम्ही बघता हो की 1 मिनिट आता तुम्ही बगैर लाईटीली राहू नाही शकत, इतकी गरमी आहे. या गरमीच्या हालतीत कैसा राहायचा. म्हणून आमची अशी मागणी आहे की आत्ताच्या आत्ता MSCBली किंवा साहेबाली किंवा जे कांबळे साहेब आमचे आहेत, आम्हाला हे काम केल्याशिवाय आम्ही त्याला जाऊन देणार नाही. आम्हाला हे काम रातोरात झालं पाहिजे. इथले जे स्थानिक आहेत तुम्ही बघत आहे, पूर्ण स्थानिक इथं रस्त्यावर उतरलेले आहे आणि हे लाईट झाल्याशिवाय आम्ही इथले आमचे जे कांबळे साहेब आहेत त्याला आम्ही जाऊन देणार नाही. अब्दुर्रहमान, तुम्हाला माहिती आहे प्रत्यक्ष मी पण ह्याचो रहिवाशी असल्यामुळं आपण वारंवार व्हिडिओ पण दाखवलो. नेवरे साहेबला हाता जेव्हा दादरकरच्या घराशी येलं तर तेव्हा पण आपण त्यांना सांगला, तेव्हा त्यांचं काय उत्तर होतं जरा सांगा, म्हणजे लोकांचे समजत येतील. ते म्हणतात की हे झाड आम्ही तोडू शकत नाही, MSCB झाड आम्ही तोडू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ज्याची जागा आहे त्याला पण आम्ही सांगून झालेलं आहे, ते पण लक्ष देत नाही. पण इथं जे स्थानिक जे राहतात, जाग्यावाला तर इथं राहत नाही, पण जे स्थानिक राहतात त्याला हा त्रास आहे. आता एक अनोनी होता कुठली जर एखादी बिल्डिंग पेटली असती, काय झालं असतं तर त्याचा जबाबदार कोण राहणार. त्या गाडीवर आता हे तुम्ही बघता इथे एक गाडी लावलेली होती, त्या गाडीवर हे वायर पडली आहे. जर त्याच्यामध्ये कोण असता काय झाला असता तर त्याचा जबाबदार कोण. तर हे जे काय आहे ते MSCBली लक्ष टाकून आमचं काम करून देवा. आणि आत्ता रात्री कुठल्याही परिस्थितीत साहेबाली नीत नोरे साहेब, आमचे नीत नोरे साहेब आहे, त्यांनी याच्यामध्ये त्यालाही आता आपण 10 वेळेला फोन लावला, कॉल केलेला आहे, तरी सुद्धा ते कॉल रिसिव्ह करत नाही. तर त्यांनी याच्यामध्ये दखल घेऊन हे काम आम्हाला आता रात्री कसं तरी पूर्ण करून द्यावे अशी मी विनंती करतो. हे बघा, आता घराची सगळी लहान पोरा बायका ह्या उन्हाळ्याच्या दिवसातला गरमी सहन होई नाही आणि ऐशातला ह्या इतक्या रात्री खलती आहात. ही सगळी निष्काळजीपणा जी आहे MSCB वाल्यांची आहे आणि ती त्यांच्या निष्काळजीपणाची आम्ही का सजा भोगवी.